बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। महाराष्ट्रातील पेन्शनधारकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची आणि पाहायला गेलं तर महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। देशभरातील वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि पेन्शनधारकांची आजची सर्वात मोठी बातमी। देशभरातील कोट्यवधी वृद्ध नागरिक, विधवा, महिला आणि दिव्यांग बांधवांसाठी आज एकाच वेळी आनंदाची आणि इशाऱ्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। केंद्र व राज्य सरकारने सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेचा ऐतिहासिक बदल जाहीर केलेला असून हे बदल पाहायला गेले तर 10 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत। या निर्णयामुळे लाखो पात्र पेन्शनधारकांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। तर दुसरीकडे नवीन नियम न पाळणाऱ्या अनेक लोकांची पेन्शन या ठिकाणी थेट बंद होणार आहे। त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक आणि समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि त्यामध्ये पेन्शनधारकांना पेन्शन या ठिकाणी वाढ करून देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आता सांगण्यात आलेला आहे। आणि केंद्राकडून देखील पेन्शनधारकांसाठी भरपूर निधी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडे आता पाठवण्यात आलेला आहे। तुम्हाला फेब्रुवारीची पेन्शन किती मिळणार याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता ही अपडेट पाहायला गेलं तर जे काही वृद्धपकाळ पेन्शन असेल, विधवा पेन्शन असेल, दिव्यांग किंवा अपंग पेन्शन असेल, एकला नारी पेन्शन असेल, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेसाठी हा नियम या ठिकाणी लागू होणार आहे। तुम्ही कोणत्याही राज्यात राहत असाल, महाराष्ट्रामध्ये राहत असेल, कर्नाटकमध्ये राहत असाल, कोणतेही जवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जवळ भारतामध्ये जेवढी राज्य आहेत या सर्वांसाठी हा नियम आता लागू करण्यात आलेला आहे। आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे पेन्शन रकमेतील या ठिकाणी मोठी वाढ देखील आता सरकारने आता घेतलेला निर्णय म्हणजे पेन्शन रकमेतील ऐतिहासिक वाढ या ठिकाणी करण्यात आहे। म्हणजे आता तुमची पेन्शन देखील या ठिकाणी वाढवली जाणार आहे। आतापर्यंत अनेक राज्यामध्ये वृद्धपकाळ पाहायला गेलं तर पेन्शन पाहायला गेलं तर आपल्या 1000 रुपये, विधवा पेन्शन 1200 ते 1500 रुपये आणि दिव्यांग पेन्शन 1500 ते दिली जात होती। पण वाढत्या महागाईच्या काळामध्ये ती रक्कम पाहायला गेली तर अत्यंत अपुरी होत होती। मात्र आता सरकारने स्पष्ट आदेश देखील देण्यात आले आहे। किमान मासिक पेन्शन या ठिकाणी थेट आता 5000 रुपये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। होय, तुमच्यासाठी आता 5000 रुपये महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी पेन्शन दिली जाणार आहे। आता पात्र वृद्ध, विधवा आणि दिव्यांग नागरिकांना दरमहा 5000 रुपये आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे। ही मोठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता पाहिलं तर ही आता पेन्शन तुम्हाला कधी भेटणार आहे, कशी भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे हे देखील तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे जराही व्हिडिओ स्किप न करता मोबाईल हातामध्ये धरून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। आता ही वाढ औषधाचे वाढते दर, अन्नधान्य, महागाई, वीज, पाणी आणि गॅसचे वाढलेले बिल याचा विचार करून या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सरकारचं म्हणणं असं आहे की कोणतेही पात्र नागरिक आर्थिक अडचणीमध्ये येऊ नये म्हणून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जे काही थकीत पेन्शनदार आहेत, जे काही थकीत पेन्शनधारक आहेत, मोठा निर्णय गेल्या अनेक महिन्यापासून अनेक पेन्शनधारक तक्रार करत होती की आम्हाला जे काही दवाखान्याचा खर्च आहे, नंतर गॅसचा खर्च आहे, नंतर पाणी बिल असेल, वीज बिल असेल, या काही सर्वांचा खर्च आहे आम्हाला फक्त त्या पेन्शन मधून भागत नाही, आम्हाला काही ना होईना थोडीफार प्रमाणामध्ये पेन्शन वाढवून द्या असं आंदोलन देखील वारंवार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत होतं आणि आंदोलन देखील या ठिकाणी होत होतं। त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री आणि पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये या ठिकाणी बैठक झाली आणि पेन्शनधारक हे आपल्याला वारंवार आपल्या देशाची सरकारची सेवा केलेली असतात। त्यामुळे त्यांना एक चांगला म्हणजे त्यांचं जे राहिलेलं आयुष्य आहे ते चांगलं जावं याच्या दृष्टीने सरकारने आता अखेर या ठिकाणी पेन्शन वाढ करण्याचा निर्णय आता या ठिकाणी सरकारकडून घेण्यात आलेला आहे। आता सरकारचं म्हणणं असं आहे की कोणतेही पात्र नागरिक आर्थिक अडचणीत येऊ नये म्हणून हा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। दुसरं पाहिलं तर थकीत पेन्शन मोठा निर्णय या ठिकाणी गेलेला आहे। गेल्या अनेक महिन्यापासून अनेक पेन्शनधारक तक्रार करत होते की 2-4 महिने झालं, 5 महिने झालं, 6 महिने झालं, त्याहूनही अधिक काळापासून पेन्शन मिळालेलं नाही। अशा देखील पेन्शनधारक आहेत ज्यांची पेन्शन 2-4 महिने झालं, 5-6 महिने झालं तर अजून देखील मिळालं नसेल तर त्यांच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही पाठीमागच्या महिन्यामध्ये तुमची नोव्हेंबर महिन्यामध्ये पेन्शन आलेली नसेल, डिसेंबर महिन्यामध्ये पेन्शन आले नसेल आणि चालू जानेवारीची देखील टोटल तुम्हाला 3 महिन्याची पेन्शन या ठिकाणी
रक्कम प्लस तुम्हाला फेब्रुवारीची रक्कम पुढच्या महिन्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आता ही रक्कम थेट तुम्हाला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची लाखोची पेन्शन असेल, तुम्हाला हे झालं तुमचा आनंदाची बातमी। आता दुसरं पाहिलं तर तुमची कुठली महत्त्वाची माहिती आहे ही देखील अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तर तुम्ही ह्या नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर तुमची लाख पेन्शन असू द्या, 1.5 लाख असू द्या, 50,000 असू द्या, 40,000 असू द्या, तर तुम्ही ह्या नियमाचं पालन नाही केलं तर तुमची लाखोची पेन्शन देखील बंद होऊ शकते। होय पेन्शनधारकांनो, सर्वांनी लक्ष देऊन ऐका। तर या आनंदाच्या बातमीसोबतच सरकारने एक मोठा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जे नवीन नियम आहेत लागू होताच अनेक लोकांची पेन्शन तात्पुरती या ठिकाणी कायमची बंद होणार आहे। बघा, सरकारने स्पष्ट केले की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादा पवार यांनी स्वतः स्पष्ट केलेले की काही कारणामुळे पेन्शन देखील तुमची रोखली जाऊ शकते। हो, आता तुम्ही कोणत्या कारणामुळे तुमची पेन्शन रोखली जाऊ शकते ते देखील या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। तर तुमची ई-केवायसी तुमच्या बँकेमधील पूर्ण नसेल तर तुमची पेन्शन रोखली जाऊ शकते। नंतर तुमचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं नसेल तर अनेक लोक आहेत की आपल्या महाराष्ट्रामधले चुकीच्या पद्धतीने एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर पण अनेक लोक या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्र दिलं नसेल तर तुमच्यावर मोठी कारवाई देखील या ठिकाणी होऊ शकते। दुसरं पाहिलं तर तुमचं आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसेल तर या ठिकाणी तुमची पेन्शन रोखली जाऊ शकते। आधार कार्ड पडताळणी अयशस्वी झाली असेल तरी देखील तुमची पेन्शन रोखू जाऊ शकते। नंतर तुमची उत्पन्न मर्यादा ओलांडली असेल, बनावट कागदपत्रे असतील, 2 पेन्शन योजना घेतल्या असतील, यापैकी जर तुम्ही एक जरी कारण लागू या ठिकाणी झाले तर तुमची या ठिकाणी पेन्शन थांबवली जाईल अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। त्यामुळे जर यामध्ये कोणत्याही तुम्ही जर तुम्ही उल्लंघन करत असाल नियमाचं तर तुमची पेन्शन कदाचित पुढच्या महिन्यापासून देखील या ठिकाणी रोखली जाणार आहे अशी माहिती देखील आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नंतर पाहिलं तर अर्थमंत्री अजितदादा पवार, नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ई-केवायसी पूर्ण करून घ्या। नंतर तुमचा मृत्यू झाला असेल पेन्शनधारकाचा तुमच्या कुटुंबातल्या तर तुमचा मृत्यूचा दाखला तुम्ही जमा करा। नंतर तुमचा आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक करा। त्यानंतर तुमचे आधार कार्ड पडताळणी अयशस्वी झाली असेल तर पुन्हा एकदा तुम्ही डोळ्याचे जे काही आधार कार्ड आहे त्याची देखील तुम्ही पडताळणी करून घ्या। आणि तुमची जर उत्पन्नाची मर्यादा ओलांडली असेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाचे जर वरती गेलं असेल तर तुम्ही पेन्शन बंद करा, नाही तर तुमच्यावरती कारवाई देखील या ठिकाणी होऊ शकते। त्यानंतर तुमची जे काही चुकीची कागदपत्र तुम्ही जोडून पेन्शनचा लाभ घेत असाल तर तरी देखील या ठिकाणी पुढे तुमच्या ह्याच्यावरती कारवाई होणार आहे। त्यानंतर तुमची 2 पेन्शन योजना, जर एक तुम्ही एका संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल आणि पुन्हा देखील तुम्ही उरुद पकाळ योजनेचा देखील लाभ घेत असाल, दोन्ही पेन्शन जर लाभ घेत असाल तर तुमच्यावर देखील मोठी या ठिकाणी कारवाई होऊ शकते। यापैकी एक जर तुम्ही नियमचा उल्लंघन केलं तर तुमची पूर्णपणे पेन्शन आणि तुमच्यावर मोठी कारवाई देखील या ठिकाणी होऊ शकते। आता सरकारने महत्त्वाचे 7 नियम देखील या ठिकाणी लावण्यात आले आहेत। कोणकोणते 7 नियम आहेत या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पहिला नियम या ठिकाणी असा लावण्यात आलाय, किमान तुम्हाला 5,000 रुपये पेन्शन आता देशात कुठे तुम्ही राहा, महाराष्ट्रामध्ये राहा, कर्नाटकमध्ये राहा, तामिळनाडूमध्ये राहा, तर तुम्हाला 1,000, 1,500 किंवा 2,000 रुपये पेन्शन मिळणार नाही। तर सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान तुम्हाला 5,000 रुपये महिन्याच्या या ठिकाणी पेन्शन देण्याचा निर्णय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा नियम या ठिकाणी घेण्यात आला तो म्हणजे अर्ज प्रक्रिया। आता तुम्ही जो काय अर्ज पेन्शनसाठी घर भरत होता त्याच्यावरती देखील आता दुसरा नियम या ठिकाणी लागू करण्यात आलाय, ते म्हणजे अर्ज प्रक्रिया तुमची पूर्णपणे आता या पेन्शनसाठी अर्ज, माहिती अपडेट आणि पडताळणी प्रक्रिया ही आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहे। त्यानंतर महाई सेवा केंद्र असेल, सीएससी सेंटर असेल, नंतर आधार ई मित्र असेल, या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करता येणार आहे। जो काय तुम्ही अर्ज तुम्ही कागदावरून भरून देत होता तेव्हा तुमची पेन्शन चालू होत होती, तसे या ठिकाणी इथून पुढे केलं जाणार नाही। तुम्हाला ऑनलाईनच पेन्शनसाठी या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। तिसरा नियम यासाठी तुम्हाला कोणता लागू करण्यात आला ते देखील सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते अनिवार्य आहे, म्हणजे तुमचं आधार कार्डला बँक खाते लिंक असणं अतिशय गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पेन्शन तुमच्या महिन्याच्या महिन्याला येऊन शकेल। पुढच्या फेब्रुवारी महिन्याची तुमची पेन्शन देखील बंद होऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही लिंक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यावरच ही पेन्शन जमा केली जाणार आहे। त्यानंतर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पेन्शन मिळली जाणार नाही, अशी माहिती देखील आता राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। आता हा नियम बनावट लाभार्थी व जे काही मृत व्यक्तीच्या नावावर चालू असलेल्या पेन्शन थांबवण्यासाठी हा नियम या ठिकाणी लागू करण्यात आले असली माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, नंतर पाहिलं तर अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे।
जे काय चुकीच्या पद्धतीने ज्यांच्या घरातील जो काय सदस्य आहे जो पेन्शनचा लाभ घेत असेल आणि तो मृत्यू व्यक्ती झाला असेल तरी पण देखील पेन्शनचा लाभ घेत असेल तर यांच्यावर देखील मोठी कारवाई होणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। त्यानंतर चौथा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे वार्षिक जीवन प्रमाणपत्र, म्हणजे तुमचा मृत्यूचा प्रमाण दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे। त्यानंतर ई-केवायसी प्रत्येक पेन्शनधारकांनी दरवर्षी तुमची नोव्हेंबर महिन्यामध्ये जीवन प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र आणि ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे। तुम्ही हे न केल्यास तर डिसेंबर महिन्यापासून तुमचं पेन्शन तात्पुरती या ठिकाणी बंद देखील केली जाऊ शकते अशी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। सॉरी, डिसेंबर नाही, फेब्रुवारी पासून। त्यानंतर पाचवा नियम या ठिकाणी सांगण्यात आला तो म्हणजे पात्रते, या पाचव्या नियमावर देखील अतिशय कडक बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जर तुमचं वय वृद्धापकाळ पेन्शनसाठी वय किमान तुमचं 60 वर्ष पूर्ण असणं अतिशय गरजेचं आहे। तर तुमचं 60 वर्षाला जर तुमचं 2-3 दिवस जर कमी असलं तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकत नाही। नंतर तुमच्या विधवा पेन्शनसाठी जो वैध विधवापणाचा पुरावा आहे तो विधवा पुरावाचा पुरावा देखील देणं अतिशय गरजेचं आहे। आता काय झालेलं आहे, अनेक पुनर्विवाह झालेल्या महिलांचा नसावा, कारण का की अनेक महिलांनी काय केलेलं आहे, ज्यांचा नवऱ्याचा पतीचा मृत्यू झालेला आहे त्यांनी नंतर आणि पुन्हा पुनर्विवाह करून या ठिकाणी जे काही विधवा महिलाचा जी योजना आहे या योजनेचा देखील या ठिकाणी लाभ घेतल्याचं या ठिकाणी सरकारला लक्षात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला विधवा असल्याचा पुरावा देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग पेन्शनसाठी देखील मान्यता प्राप्त दिव्यांग प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे। जर तुम्हाला दिव्यांग पेन्शन हवे असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र दिव्यांग आहे ते प्रमाणपत्र देणे देखील अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर तुमची उत्पन्न मर्यादा आहे, ती उत्पन्न मर्यादा तुम्ही ओलांडली असेल तर तुमची या ठिकाणी पेन्शन देखील या ठिकाणी बंद केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतर बघा सहावा नियम काय सांगतोय, सहावा नियम देखील अतिशय महत्त्वाचा, सर्वांनी लक्ष देऊन ऐका। जे काही अपात्र लाभार्थीची पेन्शन आहे या ठिकाणी जे काही तुमची पेन्शन धारक तुम्ही अपंग असाल, नंतर तुम्ही विधवा असाल, विधवाताई असाल, नंतर दुसरं पाहिलं तर तुम्ही पेन्शनधारक असाल, या काही जे वेगवेगळ्या पेन्शन आहेत तर या पेन्शनमध्ये तुम्ही अपात्र झाला तर तुमची लाभार्थी जे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे तो पेन्शन येणार ती देखील तुमची बंद होऊ शकते। त्यामुळे जे काही आता मी वरचे नियम सांगितलेत, कागदपत्र सांगितलेत, सर्वांनी तुम्ही कामे करणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर सरकार डिजिटल डेटाबेसच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची तपासणी केली जाणार आहे। जे काही मृत व्यक्ती आहेत त्यानंतर बनावट नावे तर या दोन योजना लाभार्थी घेणाऱ्याच्या पेन्शन या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। आता सातवा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय, बघा सर्वांनी लक्ष देऊन ऐका। सार्वजनिक लाभार्थी यादी म्हणजे प्रत्येक राज्य सरकार ऑनलाईन या ठिकाणी लाभार्थी यादी या ठिकाणी जाहीर करेल। यादीतच नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी पेन्शनचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। जर तुमचं यादीमध्ये या नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर तुमचं यादीमध्ये नाव नाही आलं तर तुम्हाला या ठिकाणी पेन्शन बंद आहे असे देखील तुम्ही समजू शकता। त्यामुळं जे काही वरची मी कामे सांगितलेत, आधार कार्ड लिंक असेल, बँक अकाउंट लिंक असेल, नंतर तुमची ई-केवायसी असेल, मृत्यू प्रमाणपत्र असेल, तर या सर्व कागदपत्रांची तुम्हाला कामे करावी लागणार आहेत। त्यानंतर तुमची जे सार्वजनिक लाभ आहेत तरच तुमच्या यादीमध्ये नाव येणार आहे। यादीमध्ये जर तुमचं नाव नाही आलं तर तुमची पेन्शन देखील या ठिकाणी बंद होऊ शकते। आता जानेवारी महिना देखील अत्यंत महत्वाचा आहे, कारण सरकारचा थेट असा इशारा आहे की 10 जानेवारी पासून 2026 पासून तुम्ही या कागदपत्राची पडताळणी नाही केल्यास तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून पेन्शन मिळणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि पेन्शन चालू ठेवण्यासाठी तुम्ही तात्काळ या ठिकाणी महत्वाची कामे करा। आधार कार्ड बँकेशी खात्याशी लिंक करा, ई-केवायसी पूर्ण करा, मृत्यू जीवन प्रमाणपत्र जमा करा, सामाजिक सुरक्षा पोर्टलवर ही माहिती तुम्ही अपडेट ठेवा। अडचण असल्यास समाज कल्याण कार्यालय त्या कार्यालयाशी देखील तुम्ही संपर्क साधा। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेकिंग सायबर अलर्ट, म्हणजे तुम्ही पेन्शनच्या नावावर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सायबर देखील फ्रॉड देखील चाललेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये सध्या पाहत असेल। पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर ह्या लिंकवर क्लिक करा, त्या लिंकवर क्लिक करा, अशा तुम्ही कोणत्याही लिंकवरती व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ज्या लिंक येतात त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करू नका। त्यानंतर सायबर फसवणूक सुरू आहे सध्या, त्यामुळे कोणत्याही लिंकवरती तुम्ही क्लिक करू नका। आणि कोणी तुम्हाला फोन करून OTP, आधार कार्ड नंबर किंवा बँक तपशील मागत असेल तर तुम्ही कॉल खोटा आहे असं तुम्ही समजा। सरकार कधीही फोनवर अशी माहिती मागत नाही। फसवणूक झाल्यास तुम्हाला जो तात्काळ नंबर आहे 1930 या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून तक्रार नोंदवा। अंतिम पाहिलं तर अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की फसवणूक थांबवणे, योग्य लाभार्थ्यापर्यंत पैसे पोहोचवणे आणि प्रत्येक लाभार्थ्याच्या नागरिकाला वेळेवर महिन्याच्या महिन्याला जे काही तुमचे 5,000 रुपये आता इथून पुढे 5,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पेन्शन पोहोचवली जाणार आहे। पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5,000 रुपये पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, जी काही मी वरची कामे सांगितलेत
ते आता सर्व करणे अतिशय गरजेचं आहे. कारण काय की हे तुम्ही जर काम नाही केला तर तुमच्या खात्यावरती पेन्शन येणार नाही. जेवढी काय मागच्या महिन्याची पेन्शन येत असेल ते जी काही वाढ पेन्शन आहे ती वाढ पेन्शन देखील तुमच्या खात्यावरती येणार नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आणि जी काही ही माहिती आहे, सर्व माहिती तुमच्या आई असेल, तुमचे वडील असेल, आजी असेल, आजोबा असेल, जे काय तुमच्या शेजारच्या विधवा महिला असतील, विधवा महिला ताई असतील आणि दिव्यांग बांधवांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कारण त्यांचं तुमच्या एका शेअरने आणि एका लाईकने त्यांचं घर देखील चालू शकतं. त्यामुळे एक छोटीशी मदत तुम्ही नक्की करा. धन्यवाद.